बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण पाहताय बातमी बळीराजाची. या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते आणि आता घेऊयात कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यासह देशातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जाते. तर सध्या राज्यामध्ये रब्बी पिकांचा हंगाम असल्यानं पावसाच्या शक्यतेनं शेतकऱ्यांचं काहीसं टेन्शन वाढल्याचं बघायला मिळतंय. प्रतिशिर्डी, शिरगाव या ठिकाणच्या एका शेतकऱ्यानं भाताच्या पिकात भुईमुगाची शेती केली आहे. इंद्रायणी भाताच्या आगारात रब्बी भुईमुगाचं पीक हे जोमात आल्याचं बघायला मिळत आहे. तर 20 गुंठ क्षेत्रामध्ये योग्य निगा राखून त्यांनी खत फवारणी केल्यानं भुईमुग चांगलं आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, परंडा, भूम तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी हस्त नक्षत्रात ज्वारी आणि हरभऱ्याची पेरणी केली आहे. आता ही पिकं कमी ओलाव्यावरती वाढीच्या अवस्थेत असतानाच ज्वारीवर लष्करी अळीचा तर हरभऱ्यावरती हिरव्या अळीचा प्रादुर्भाव असल्यानं ज्वारीच्या उत्पन्नात मोठी घट येणार असल्याचं बोललं जात आहे. हवामानाच्या बिकट स्थितीमुळे कोकोच्या उत्पादनाला फटका बसला. यामुळे बाजारात यंदा चॉकलेटचे भाव आणखी वाढणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव चांगलेच वाढल्याचं बघायला मिळत आहे. दिवाळीपासून चॉकलेटला वाढू लागलेली मागणी नाताळ आणि 31 पर्यंत कायम असते, परंतु यंदा चॉकलेटची आवक खिशाला आता कात्री लावणारी असल्याचं बोललं जात आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मंगळवारी ऊस परिषद होती आहे. जयसिंगपूर या ठिकाणी विक्रमसिंग मैदानावरती 22वी ऊस परिषद पार पडणार आहे. तर परिषदेची जय्यत तयारी सुरू असून आता ऊस परिषदेला महाराष्ट्र, कर्नाटकातून हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांना राजू शेट्टींच्या निर्णयाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जळगाव जिल्ह्यात पीक विम्यासाठी बोगस अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले. आंबिया बहरासाठी केळीचा पीक विमा काढणाऱ्या 77,832 अर्जदार शेतकऱ्यांपैकी 10,619 शेतकऱ्यांचे बोगस अर्ज असल्याचं उघडकीस आलंय. या 10,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी भरलेल्या 10,75,00,000 रुपयांचा स्वहिस्सा विमा कंपनीकडून जप्त करण्यात येणार आहे. खरीपाच्या पिकाचे भाव पोषक नसल्याने शेतकरी नाराज आहेत. सोयाबीनचे उत्पादनही घटून हमीभावाच्या आसपास दर मिळत असून केंद्राच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. तर कापसाचं उत्पादन कमी होऊन देखील आता कापसाला दर कमी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का असा प्रश्न निर्माण झालाय. राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाची भीषण स्थिती असूनही या तालुक्यांमध्ये सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आलेलाच नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. तर आमच्या तालुक्यांना दुष्काळीच्या यादीतून का वगळलं असा प्रश्न शेतकरी करतायत. सरकारने यंदा 15 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलाय. त्यामध्ये 24 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरूनही 4,858 शेतकरी अपात्र ठरलेत. तर 7,000 शेतकऱ्यांवरती आता त्या शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत आणि वाशिम जिल्ह्यातून 34,141 शेतकऱ्यांची खाती ही पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी 22,384 शेतकऱ्यांचा अनुदानाचा मार्ग मोकळा झालाय. तर 2,269 शेतकऱ्यांनी यापूर्वी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतल्यानं त्यांना अपात्र करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या निर्णयानं ग्राहकांचा फायदा मात्र शेतकऱ्यांचं नुकसान अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कांद्याच्या निर्यात शुल्कात तब्बल 40% वाढ केल्यानंतर पुन्हा निर्यात मूल्य हे $200 वरती नेल्यानं एका आठवड्यापासून वाढलेले कांद्याचे दर हे कोसळले आहेत. त्यामुळे कांदा निर्यातीचे कंबरडं मोडलं असून देशांतर्गत कांद्याचे भाव देखील गडगडल्याचं बघायला मिळत आहे.
नाशिकच्या देवळा या ठिकाणी फटाक्यांच्या ठिणगीनं मका चारा घेऊन जाणारा ट्रॅक्टरला आग लागली होती. देवळा तालुक्यातील खर्डा येथील शेतकरी भास्कर पवार हे त्यांच्या ट्रॅक्टरने आपल्या गावी खर्डा या ठिकाणी जात होते. मात्र कळवण शहरातील गणेशनगर भागात एका बॅनर व्यावसायिकानं नवीन मशीन घेतल्याच्या आनंदात फटाक्यांची आतषबाजी केली होती. त्याचीच आता ठेणगी ही त्या ट्रॅक्टरवरती पडली आणि चाऱ्यानं अचानक पेट घेतला होता. या संपूर्ण घटनेत चारा जळून खाक झालाय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. आता कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात. बीडमध्ये पीएम किसानसह इतर कृषीविषयक योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने एक प्रकल्प राबवला आहे आणि यासाठीच आता देशभरात काही जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून फक्त बीड जिल्ह्याचीच निवड झाली आहे. या नोंदणीनंतर शेतकऱ्यांना इतर कुठल्याही योजनेसाठी वेगळी नोंदणी करण्याची गरज भासणार नाहीये. पुढील आठवड्यापासून यासाठीचे कॅम्प गावागावात सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. PM किसान सॅच्युरेशन ड्राईव्ह मोहीम आपण हाती घेतोय. केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्ह्याच्या निवड सॅच्युरेशन ड्राईव्हमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे डेटा हे ऑनलाईन ॲपमध्ये तलाठ्यांच्या लॉग इनमध्ये मिळणार आहे. तलाठ्यांनी लँड व्हेरिफिकेशन करणार आणि नंतर फेशियल ऑथेंटिकेशन करून ऑटोमॅटिकली KYC ह्याच्यामध्ये होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कॅम्पच्या दिवशी तिथं त्यांनी गावामध्ये उपस्थित राहून जे फेशियल ऑथेंटिकेशनसाठी त्यांचे फोटो लागणार आहे ते त्यांनी द्यावं, हे प्रशासनामार्फत मी आवाहन करते. कॅम्पची तारीख पुढच्या आठवड्यापासून मंगळवारपासून आम्ही ते प्रत्येक गावामध्ये कॅम्प राबवणार आहोत. नोव्हेंबर महिन्या पूर्ण कालावधीमध्ये हा कॅम्प राबवून पूर्ण जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हे कॅम्पमध्ये आपण शेतकऱ्यांचे ऑथेंटिकेशन करून घेणार आहे. अकोल्यातील एका शेतकरी दाम्पत्यानं रानभाजी करटोलीची लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवलंय. नेमकी कशा पद्धतीनं त्यांनी लागवड केली जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. जंगलात आपोआप उगवणाऱ्या या आहेत करटोली. ग्रामीण भागासह जंगल परिसरात आपोआप ही रानभाजी उगवते. कोणी त्याची स्वतःहून लागवड करत नाही, कोणी खतही घालत नाही, कोणी रासायनिक फवारण्याही करत नाही, मात्र त्या आपोआप उगवतात. याच करटोल्यांची लागवड अकोला जिल्ह्यातील एका शेतकरी दाम्पत्यानं केली आहे. 10 गुंठ्यात लागवड करून अवघ्या 2 महिन्यात तब्बल 250 क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल झालाय आणि त्यातून चांगलं उत्पन्नही त्यांनी मिळवलंय. अकोला जिल्ह्यातल्या धानोरा गावातील श्रीकृष्ण पांडुरंग लांडे आणि संगीता लांडे असं या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे. अकोला जिल्ह्यात धाडसी प्रयोग करणारे हे पहिले शेतकरी ठरलेत. यूट्यूबवरून आणि कृषी विभागाच्या आत्मानं केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी गेल्या वर्षी आपल्या 5 गुंठ्यांमध्ये करटोल्याची लागवड केली. त्यावेळी त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं, म्हणून यावर्षीही त्यांनी करटोल्याचं लागवड क्षेत्र वाढवलंय आणि ते 10 गुंठ्यांपर्यंत पोहोचवलं. नेहमी आपला कधी निसर्गाच्यावर अवलंबून असलेले पिकं आपल्याला कधी निसर्गामुळे आपल्याला चाट बसते, पण हे पीक असं आहे की हे 2 महिन्यात जरी असलं तरी आपल्याला 2 महिन्यातच आपलं भरपूर आपल्याला असं काही आपल्याला देऊन जाते की आपलं कुटुंबाचं पालनपोषण आपण व्यवस्थितरित्या आपण ते चांगल्या प्रकारे करू शकतो. माझी अशी विनंती आहे सर्व कास्तकारांना की याची आपण लावगण करा. करटोल्याची शेती करण्यासाठी त्यांनी शेतात 40 फूट अंतरावर खांब उभारले, त्याला तार बांधून जाळं बांधलं. 16,000 रुपये प्रति किलो दराने 2 किलो बियाणे खरेदी केले आणि यासाठी एकूण लागवड खर्च 60,000 रुपये आला. ज्यावेळेस या करटोल्याची लागवड केली होती, बी रोपण केलं होतं शेतात, त्यावेळेसपासून त्यांना मदत करते. कारण मजूर आम्हाला परवडत नाही. बी लावण्यापासून हे जे वेल आहेत ना हे चढवण्यात मदत केली होती. नंतर तोडणी आली 4-5 दिवसातून की तोडण्यात मदत करते. लांडे दाम्पत्यानं मे महिन्यात करटोल्याची लागवड केली. जूनच्या अखेरपर्यंत पीक यायला सुरुवात झाली. पहिल्या तोड्यात 25 ते 30 किलो इतकं पीक मिळालं. त्यावेळी त्याचा दर 250 ते 300 रुपये प्रति किलो होता. 25 ते 30 किलोचा एक तोडा करून अकोल्यात विक्रीसाठी नेलं तेव्हा अगदी 20 ते 25 मिनिटात विक्री होऊन शेतमाल पत्ते झाल्याचं लांडे दाम्पत्याचं म्हणणं आहे. अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला.
परभणीमध्ये पाऊस कमी झाल्यानं ऊसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे आणि त्यामुळेच आता ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। यावर्षी शेतकऱ्यांच्या ऊसाला कारखानदारांनी प्रति टनाला 3,200 रुपये दर द्यावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे करतायत। तर या संदर्भात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी खालेद नाज यांनी। आपण पाहूयात। 2023 आणि 24चा गळीत हंगाम सुरू झालेला आहे। परभणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता शासनाकडे प्रति टन 3,200 रुपये देण्याची मागणी केलेली आहे। काही शेतकऱ्यांनी आता थोड्या वेळापूर्वी परभणीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे एक निवेदन देऊन मागणी केलेली आहे की त्यांना यंदाच्या गळीत हंगामात ऊसाला प्रति टन 3,200 रुपये द्यावं। या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहे, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। काय एकंदरीत तुमची मागणी आहे आणि काय सध्या परिस्थिती आहे ऊसाची? ऊसाची परिस्थिती कारण की दुष्काळ असल्यामुळे बराचसा ॲव्हरेजमध्ये घट होणार आहे। त्यामुळे आमची एकच जिल्हाधिकाऱ्यांना एक मागणी केली की आम्हाला प्रति टन किमान 32 रुपये भाव द्यावा शेतकऱ्यांना, सर्वच परभणी जिल्ह्यातील कारखान्यांना। ही अशी मागणी एका निवेदनाद्वारे अनेक वेळा आम्ही तहसीलदार असू, जिल्हाधिकारी साहेब असू यांना अनेक वेळा आम्ही लेखी निवेदन देऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही। 3200 रुपये द्यायला पाहिजे भाव, खूप कमी झाला आहे भाव। 2-2.5 हजार रुपये म्हणजे काहीच नाही ते। काय मागणी आहे तुमची शासनाकडे? आता तुम्ही निवेदन दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना, ज्या पद्धतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे, आमची एकच मागणी आहे 3,000 ते 3,200 रुपये भाव या कारखान्याने, आमच्या परभणी जिल्ह्यातल्या सर्व कारखान्याने आम्हाला भाव द्यावा। एकंदरीत आपण पाहिलं की एकीकडं जे शेतकरी आहे ते ऊसासाठी 12 महिने मेहनत करतो, परंतु ऊसाला 3200 रुपये भाव कारखानदार देत नाही। दुसरीकडं जे सरपण आहे, जे लाकडी आहे, त्याला 5 ते 6 रुपये प्रति किलोनं भाव बाजारात मिळतं आहे, परंतु शेतकऱ्यांच्या ऊसाला 2 ते 3 रुपये किलो भावाने आता कारखानदार खरेदी करत आहे। तात्काळ कारखानदारांनी 3200 रुपये भाव शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन प्रमाणे द्यावा, अशीच मागणी आज या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी परभणीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे। खालेद नाज, लोकशाही मराठी, परभणी। बाजारपेठेत लाल कांदा आणि पांढरा कांदा हे जवळपास 60 ते 80 रुपये प्रति किलोने विकले जात आहेत आणि हाच दर मागील महिन्यात 30 ते 40 रुपये किलो असा होता। तर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यानं कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे कांद्याच्या किमतीत वाढ होऊन उच्च प्रतीच्या कांद्याला दर वाढत असल्याचं बघायला मिळतंय। पीक कमी असणार, पाऊस पडला असणार, नुकसान झाले असणार, हे तर आम्ही इथं साफ करून विकतो कांदा। ते 5-5, 6-6 किलो कांदे खराब येतात, काय लोक इथून व्यवस्थित माल इथून सप्लाय करून देतो आम्ही, काय त्या विषयामुळं जरा मालाची टंचाई आहे। काय धंद्यावर परिणाम म्हणजे तेवढा फरक पडतोच ना, धंद्याला परिणाम पडतो। लोक 10 किलो घ्या तिथं 2 किलो दे, 1.5 किलो दे, 2 किलो दे असे करतात। वणी तालुक्याला ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखलं जातं। या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वेकोलीचे ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणारे ट्रक धावत असतात। त्यामुळे या भागातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस आणि सोयाबीन पीक काळवंडल्याचं बघायला मिळतंय। काळवंडलेल्या कापसाला भाव मिळत नाहीये आणि त्यामुळेच आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आल्याचं शेतकरीच म्हणतायत। या संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। आपण पाहूयात। वणी तालुक्यातील शेतकऱ्यांचं जे आहे ते संकट थांबता थांबेना। एकंदरीत पाहिलं तर वणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे पराठीवर जे धूळ असल्याने पराठीचा जे शेतकऱ्यांचा कापूस जो आहे तो पूर्णतः जे आहेत काळं होत आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी जे आहेत पराठीवर मोठ्या प्रमाणे जे आहे तर कोलमाईचे ट्रक या ठिकाणी चालत आहे रस्त्याने, पूर्णतः रस्ता उकरलेला आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहेत मोठ्या प्रमाणात पराठी जी ही काळी झालेली आहे, कापूस जे आहे पूर्ण काळा होऊ राहिला। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जे आहेत कृषी विभाग कुठे लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी होत आहे। तर दुसरीकडे काही दिवसावर दिवाळी येऊन ठेपलेली आहे, मात्र शेतकऱ्यांचा कापूस विकायला गेला तर शेतकऱ्याच्या कापसाला जो आहे भाव मिळत नसल्याची ओरड जी आहे या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। या संदर्भात शेतकरी आपल्यासोबत आहे। भाऊ, मोठ्या प्रमाणात कापूस तुमचा काळा पडत आहे, कापूस विकायला गेला तर भाव मिळत नाही, कृषी विभाग तुमच्याकडे लक्ष देत नाही, प्रशासनाकडे काय मागणी आहे, काय सांगणार? प्रशासनाने आजपर्यंत काहीच लक्ष दिलं नाही, कारण लक्ष दिलं असतं तर आज आमची ही परिस्थिती आली नसती। आज या वणी तालुका हा WCLचा मोठा एरिया आहे, त्याच्यामुळे ओव्हरलोड वाहतुकीची एवढी ये जा होते की हे धुळी, त्याच्यामुळे जी धूळ उडणारी आहे सगळी आमच्या कापसावर, आमच्या कापसाच्या झाडावर, सोयाबीनच्या झाडावर येऊन बसते। त्याच्यामुळे आमचा आधीच कापसाचे भाव आमचे 6-6.5 हजारांनी खरेदी चालू आहे, तर व्यापारी आता हा काळा पडलेला कापूस कोणी घ्यायला तयार नाही। ह्या धुळीनं खराब झालेल्या कापसाला शासनाने एक तर हमीभाव ठरवलेला नाही आणि त्यामुळं
शेतकऱ्यांची खूप अपेक्षा शासनाकडून आहे. परंतु इथं WCLचा एरिया मोठ्या प्रमाणात असल्यामुळे WCLचे जाणारे जे ट्रक आहे, ओव्हरलोड वाहतूक आहे, त्या वाहतुकीमुळे इथचा जो रस्ता आहे तो रस्ता खराब झालेला आहे. त्या रस्त्याकडे इथच्या स्थानिक आमदारांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नसून जास्तीत जास्त त्यांचं शहरी विभागाकडे सर्वात जास्त लक्ष आहे आणि शहरातले सर्व विकास करत असताना ते स्वतःचाही विकास करण्याच्या धुंदीत आहेत. सरकारला आता एकच सांगायचं आहे का आता आम्हाला आत्महत्येशिवाय मार्ग नाही आहे. कारण आम्ही वारंवार आमदारकडे जाऊन आहोत. वारंवार आमदारकडे जाऊन असून त्याच्याकडं समस्या मांडून असून त्याईनं का सांगितलं आम्हाला का नाही बा हे सगळं बरोबर आहे, त्याच्या आशीर्वादानं सगळं चालू आहे. तर आम्ही वारंवार सांगतो का आमचे बैलसुद्धा चारा खात नाही आणि त्याच्याकडे सांगूनसुद्धा काही फायदा नाही आम्हाला. आता भाव म्हणलं तर भाव काही देऊन नाही राहिले. 6,500 6,400 असा देत आहे. तर आम्हाला ते काही चालणार नाही. आता आम्हाला मार्ग एकच आहे, फक्त आत्महत्या. येणाऱ्या काळामध्ये दिवाळीपूर्वी जे आहेत प्रशासनाच्या वतीने दिलासा मिळेल का, असा सवालसुद्धा यावेळेस शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. संजय राठोड, लोकशाही न्यूज, वणी, यवतमाळ. भंडाऱ्यामध्ये धान खरेदी प्रक्रिया लांबल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता वर्तवली जाते. दरवर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला धान खरेदी केंद्र सुरू होतं, मात्र यावर्षी नोव्हेंबर महिना सुरू होऊन देखील जिल्ह्यातील अद्यापही एकही धान खरेदी केंद्र सुरू झालंच नाहीये. यावर्षी 20 धान खरेदी केंद्रांवर केवळ नोंदणी सुरू आहे. परिणामी आता दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांकडे दिवाळीसारखा सण साजरा करायला पैसेही नसल्याची खंत आता शेतकरी व्यक्त करतायत. आज सरासरी माझे धान 15 दिवस झाले घरी अंगणामध्ये ठेवले आहेत. माझ्या घरी आता जागाही नाही. आता तुम्ही पाहत असाल समोर तिथं पोते ठेवले आहेत, इकडे धान ठेवले आहेत आणि रोडावर मी आणखी धान ठेवले आहेत. पण हे कशामुळे की आता भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 222 केंद्र आहेत, पण 222 केंद्रापैकी एकही केंद्र सुरू झालेला नाही. फक्त माझ्या माहितीनुसार फक्त 2 केंद्रावर आता ऑनलाईनची प्रतिक्रिया सुरू झाली आहे जेमतेम. तिथे शेतकऱ्यांची अशी पिळवणूक होत आहे की सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतकरी तिथं राहतात. आता मशागतीचे वेळ आहे, दुसरा गव्हाचे फसल घेण्याकरिता आपले कामधंदे सोडून तिथे जावं लागते. शासनाने याच्यावर थोडा विचार विनिमय करून नवीन धोरण आखावे आणि हे धान केंद्र लवकरात लवकर सुरू करावे. शेतकऱ्यांनी धान दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत किंवा मॅक्झिमम 30 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये पैसे गेले पाहिजे असे निर्देश आदरणीय मंत्री छगनजी भुजबळ यांनी सुद्धा दिलेत. त्यामुळे हे दोन्ही निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे झालेत. तिसरा एक विषय होता मोठा, आमच्या धान खरेदी केंद्रांना मोठी घट नेहमी येत होती. त्यामुळे अनेक धान खरेदी केंद्र अडचणीत आलेले होते. त्याकरता सुद्धा जी 0.5% जे त्यांना जी घट मिळायची ती आता 1% करायचं ठरलं आणि हे तिन्ही निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने, धान खरेदी केंद्राच्या दृष्टीने आणि विशेष म्हणजे आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे विषय होते. तिन्ही करता सकारात्मक निर्णय सरकारने केला. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील किंवा काही शेतीविषयक प्रश्न असतील तर 9619026483 या क्रमांकावरती तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात तुम्ही आम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. आणि यासह बुलेटिनमध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. बघत रहा फक्त लोकशाही मराठी. बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी, शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता.